नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि एक अपडेट ज्याची आपण कालपासून वाट बघत होतो, दुपारपर्यंत वाट बघितली आणि शेवटी आज एका दिवसानं लेट तुमचा कॅप राऊंडचा रिझल्ट आलेला आहे. डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट एस-एस-सी डिप्लोमाचा तुम्ही आता बघू शकता. तुमच्या वेबसाईटवरती लिंक अवेलेबल आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देईल, परंतु माझ्याकडे काही नंबर नसल्यामुळे मी पुढची तुम्हाला स्टेप दाखवू शकत नाही. पण सध्या एवढं डिक्लेअर करू शकतो, एवढं सांगू शकतो तुम्हाला की तुमचा जो रिझल्ट आहे फर्स्ट राऊंडचा तो आलेला आहे. डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट एस-एस-सीचा तुम्ही आता बघू शकता. इथं तुम्ही क्लिक करा किंवा इथं क्लिक करा, कुठूनही क्लिक करून तुम्ही ह्या पेजवरती जाताल आणि ह्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय-डी टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख, त्यातला जन्मदिवस इथून सिलेक्ट करायचा, इथं महिना सिलेक्ट करायचा, इथं इयर सिलेक्ट करायचं आणि व्ह्यू अलॉटमेंट म्हणायचं. तुम्हाला तुमचं मिळालेलं कॉलेजचं पेज पुढे येईल आणि तुम्हाला तिथं पेज ते तुमचं दिसेल. तुम्हाला अलॉटमेंट आता दिसेल. चला, अलॉटमेंट नंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याची तुम्ही वाट बघत होता आतुरतेने, तो आलाय. आता आल्यानंतर पुढे कोणी काय करायचं थोडक्यात जाणून घ्या. डिटेल व्हिडिओ आपण पहिल्या वर्षाच्या म्हणजे फर्स्ट इयरच्या मुलांसाठी बनवलेले सेम तुमच्यासाठी प्रोसिजर आहे, तुम्ही ती बघू शकता. डिस्कशन वाटल्यास आपण करू, परंतु थोडक्यात सांगतो की ज्यांना पहिलंच ऑप्शन मिळालं, तुम्ही आत्ता रिझल्ट बघितलाय, पहिल्याच नंबरचं तुम्हाला ऑप्शन मिळालं, तर तुम्हाला ते सेल्फ फ्रीज झालेलं आहे. म्हणजे की तुम्हाला या ॲडमिशन सिस्टीममधून ह्याच्यापेक्षा बेटर काही भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पहिलाच ऑप्शन, तुमचा सर्वोच्च जी मागणी होती ती तुम्हाला मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला काही पुढे जाता येणार नाही. जी आहे तुम्हाला ते पहिलं जे तुम्ही टॉपचं जे मागितलेलं आहे तुम्हाला भेटलेलं आहे आणि तुमचं आता ॲटो फ्रीज झालेलं आहे. तुम्हाला उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासूनच कदाचित, कारण आजपासून डेट होती, तर आज संध्याकाळ किंवा आता थोड्या वेळानं कदाचित सुरू करतील. सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे तुम्हाला, तुमचं सीट ॲक्सेप्ट करायची, सीट ॲक्सेप्टन्स फी 1,000 रुपये भरायची आणि कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं. तुम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. तुम्ही दोन्ही राऊंडसाठी आता बाद झालेले आहेत कारण तुमचं पहिलाच ऑप्शन मिळालं आहे. आता ज्यांना पहिलं सोडून इतर दुसरं कोणतं ऑप्शन मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी दोन ऑप्शन आहेत. एक तर ते सेल्फ फ्रीज करू शकतात, म्हणजे स्वतःचं ऑप्शन ते काय करू शकतात, फ्रीज करू शकतात. की त्यांना असं वाटलं नाही आपल्याला टॉपचं नाही मिळालं, पण दुसरं तिसरं पाचवं सहावं जे काही मिळाले ते आपल्यासाठी बेस्ट आहे, आपल्याला काय दुसरीकडे जायचं नाही, पुढच्या राऊंडला पण जायचं नाही, जे भेटलं ते आपल्याला घेऊन टाकायचं आहे, वास आपल्याला बाकी काय आता राहिलंच नाही, बास. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही ते ऑप्शन सेल्फ फ्रीज करू शकता आणि पुढे तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन करा, सीट ॲक्सेप्ट करा, सीट ॲक्सेप्टन्स फी भरा 1,000 रुपये आणि तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता फ्रीज करून. दुसरा एक ऑप्शन या विद्यार्थ्यांकडे असा असणार आहे, पहिला तो ऑप्शन तुम्ही केला फ्रीज, दुसरा एक आहे तो म्हणजे बेटरमेंटचा ऑप्शन तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. तुम्ही काय करायचं, सीट तुम्ही व्हेरिफिकेशन करायचं, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं, सीट ॲक्सेप्ट करायची, 1,000 रुपये भरायचे, परंतु तिथं फ्रीज नाही करायची, तर तुम्ही तिला नॉट फ्रीज बेटरमेंटला जायचं आहे. बेटरमेंटला जायचं म्हणजे काय की तुमच्या हातात एक कॉलेज आता आहे. समजा तुम्हाला 5व्या नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे, तुम्हाला अजून वरचे 4 कॉलेजेसमध्ये ट्राय करायचं आहे किंवा अजून इतर तुमच्याकडून राहिले होते ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे, पण तुम्हाला बेस्ट कॉलेजेस सापडले, तुम्हाला तिथं भेटू शकतं ॲडमिशन. अशाच तुम्हाला बेटरमेंटला जायचं, ह्या कॉलेजपेक्षा अजून बेटर कॉलेजला तुम्हाला जायचं किंवा ब्रँच तुम्हाला अपग्रेड करायला जायचं, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, बेटरमेंटला जाऊ शकता. कारण तुम्हाला जे ह्या राऊंडला मिळालं ते कुठेही जाणार नाही, काही घाबरायचं कारण नाही. बेटरमेंटला गेला म्हणजे तुम्ही सीट ॲक्सेप्ट केली म्हणजे तुमच्यासाठी ती सीट राखीव असते, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही दुसऱ्या राऊंडला ट्राय करू शकता. दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे आहेत. वाटल्यास आपण डिटेल डिस्कशन जसं आपण सांगितलं तसं आपण करूया. आणि तिसरे जे आहेत, आता ज्यांना काही कॉलेज मिळालंच नाही तर ते काय करणार, ते काहीच करू शकत नाही. त्यांनी पुढच्या राऊंडसाठी वेट करायचे, पुढच्या राऊंडला चांगलं कॉलेज का नाही मिळाल्याचा विचार करायचा आहे आणि तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना ती काळजी घ्यायची, आपल्याला कॉलेज मिळेल अशा आपल्या मार्काला क्लोज झालेले कॉलेजेस तुम्हाला टाकायला लागतील, तेव्हा तुम्हाला कॉलेज मिळेल, अन्यथा तुम्हाला कॉलेज मिळणार नाही. हा छोटासा अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ केला होता. थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.